विरोधी पक्षनेते पदासाठी माझ्या नावाला विरोध असेल तर पत्र मागे घेतो असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। सचिवालयाकडे पत्र दिले, 10%ची अट कुठेही नाही असं जाधव यांनी म्हटलंय। हवं तर महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कोणाचं तरी पत्र देतो असंही भास्कर जाधव म्हणतात। पदाची निवड आहे हा विषय माझ्याशी आहे म्हणून मी जास्त बोलत नाहीये, तर ह्याच्यामध्ये सगळं मी आणलंय। तुमच्या सचिवालयाला 1995-55 चा कायदा, 1977 ची चर्चा, 2006 ची चर्चा, एकंदरीत सदस्य संख्येच्या 10% लोक लागतात की नाही लागतात हे सगळं कायदेशीर कागदोपत्री पुराव्यानिशी आपण सचिवालयाला दिलं। सचिवालयाने पत्र दिलं की 10%ची अट कुठेही कायद्यात नाही। कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल, माझ्या नावाची अडचण असेल, आज खुलेआमपणे या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो, मला भावनेच्या आड जाऊन बोलत नाही, पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो, माझं पत्र आत्ता मागे घेतो। तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो। भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी जादा भावना ठेवू नका। तर विरोधी पक्षात नेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं, आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला, अध्यक्षांना पत्र दिलं असं जाधव यांनी म्हटलेलं आहे। सरकारकडे बहुमत तरी का घाबरत आहेत असं भास्कर जाधव प्रश्न विचारतायत। विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं असं वक्तव्य देखील जाधव यांनी केलंय। आम्ही आमच्याकडून प्रयत्न केलेले आहे, अध्यक्षांना पत्रही दिलेलं आहे। सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार का घाबरतंय असं भास्कर जाधव विचारतायत। भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदावर ही टीका केलेली आहे। आम्ही आमच्याकडून प्रयत्न केलेला आहे, अध्यक्षांना पत्रही दिलेलं आहे। जर सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार यासाठी का घाबरत आहे असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला आहे। आणि जर सरकारला विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने तसं जाहीर करावं असं देखील भास्कर जाधव म्हणतात।